नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 24 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे राज्यातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन. गडकिल्ल्यांबरोबरच संतांची भूमी म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राला प्राचीन मंदिरे, लेण्या आणि शिल्पे यांचाही वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेले 300 किल्ले हा महाराष्ट्राचा समृद्ध ठेवा आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे एकट्या महाराष्ट्रातच आहे. तर आता जे मंत्रिमंडळ आहेत त्यांनी निर्णय घेतला आहे की राज्यातील जे काही प्राचीन मंदिरं आहेत त्यांचं आपण संवर्धन करणार आहोत. लक्षात घ्या, जे आपलं संविधान आहे त्यातल्यामध्ये DPSP म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हा एक भाग आहे. ठीक आहे, हा कशामध्ये येतो तर हा भाग 4मध्ये येतो. ओके, भाग 4 आणि कलम 3651 याच्यामध्ये जे आपली कलम 49 आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्य तसंच केंद्र हे दोघंही मिळून भारताचा जे प्राचीन वारसा आहे त्याचं संवर्धन करतील. ठीक आहे, काय सांगितलं गेलं कलम 49मध्ये की केंद्र आणि राज्य दोघेही मिळून भारताच्या जे काही प्राचीन वारसा भारताला लाभलेला आहे त्याचं ते संरक्षण करतील. ओके, आणि त्याला म्हणजे त्याचं जर कुठल्याही प्रकारे ऱ्हास झालेला असेल किंवा नुकसान झालेलं असेल तर ते सुद्धा पुन्हा योग्य करण्याचं काम हे राज्य आणि केंद्राचे असणार आहे. ओके, आता आपण काय म्हटलं की 12पैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहे. तर 12 ज्योतिर्लिंग कुठले कुठले ते आपण बघून घेऊया. सर्वात आधी काशी विश्वनाथ कुठे आहे ते वाराणसी उत्तर प्रदेश येथे आहे. दुसरा सोमनाथ टेम्पल कुठे आहे तर वेरावळ गुजरातमध्ये. तिसरं आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर कुठे आहे तर नाशिकमध्ये आहे. चौथा ओंकारेश्वर. ओंकारेश्वर कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारले जाऊ शकतात 12 ज्योतिर्लिंग कुठले आहे आणि समोर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की योग्य जोडी लावा की ते कुठल्या राज्यामध्ये आहे किंवा कुठल्या जागेवरती ते आहेत. पाचवं जे आहे ते आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. ते कुठे आहे उज्जैन मध्य प्रदेश येथे. सहावं आहे घृष्णेश्वर मंदिर. घृष्णेश्वर कुठे आहे तर ते औरंगाबाद येथे आहे. सातवं आहे केदारनाथ. केदारनाथ कुठे आहे तर केदारनाथ उत्तराखंडमध्ये आहे. त्यानंतर आहे भीमाशंकर. तर भीमाशंकर कुठे आहे भीमाशंकर महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग हे कुठे आहे तर द्वारका गुजरात येथे. कुठला नागेश्वर द्वारका गुजरात येथे. त्यानंतर पारली वैद्यनाथ. पारली वैद्यनाथ कुठे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर रामेश्वर ज्योतिर्लिंग. रामेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे तर ते तामिळनाडूमध्ये आहे. आणि शेवटचा आहे तो आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. तो कुठे आहे तर शेरीशैलम आंध्र प्रदेश येथे आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 12 ज्योतिर्लिंग कुठे आहे ते आपल्याला माहीत असलंच पाहिजे आणि त्या 12 ज्योतिर्लिंगाचे नाव. ठीक आहे, मग नोट्स बनवा आणि याला रट्टा करून घ्या. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये 5 आहे आपण म्हटलं तर महाराष्ट्राचे जे 5 आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती घेणे गरजेचं आहे. मग पहिला जो आहे तो आपण बघूया त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ते कुठे आहे तर ते नाशिकमध्ये आहे. इथे महत्त्वाचं काय आहे तर इथे जे ज्योतिर्लिंग आहे त्याला 3 चेहरे आहेत. ओके, 3 चेहरे म्हणजे कोणाकोणाचे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ठीक आहे, तर जे ज्योतिर्लिंग आहे त्याला 3 बाजू आहेत आणि 3 चेहरे आपण त्यांना म्हणतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्र्यंबकेश्वरनंच एक नदीसुद्धा उगम पावते. त्या नदीचं नाव काय तर ती गोदावरी नदी. ठीक आहे, लक्षात ठेवा, गोदावरी ही जी नदी आहे ती त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. आणि त्र्यंबकेश्वर येथे जे ज्योतिर्लिंग आहे त्याला 3 चेहरे आहेत. कुठले कुठले ब्रह्मा, विष्णू आणि महेश. दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. हे कुठे आहे तर पुणे येथे आहे. भीमाशंकर येथे जे ज्योतिर्लिंग आहे त्याची स्पेशालिटी काय आहे तर ते अर्धनारेश्वर. कुठलं बरं अर्धनारेश्वर हा फॉर्मॅटमध्ये आहे किंवा या फॉर्ममध्ये आहे. ओके, तसंच भीमाशंकर येथून सुद्धा एक नदी उगम पावते. त्या नदीचं नाव काय आहे तर त्या नदीचं नाव आहे भीमा नदी. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, कुठली नदी आहे तर ती भीमा नदी आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा शिवा म्हणजे जे आपले शंकर भगवान होते त्यांनी त्रिपुरासुरा, कुठला बरं त्रिपुरासुरा याला जेव्हा मारलं होतं किंवा त्याचं जेव्हा हनन केलं होतं त्यावेळी त्यांचा घाम पडला होता आणि त्या घामामधनं आपली भीमा रिव्हर जी आहे ती उद्भवते, असं या एक मायथॉलॉजी आहे याच्या मागे. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे घृष्णेश्वर टेम्पल. घृष्णेश्वर कुठे आहे तर घृष्णेश्वर जे आहे ते आपलं औरंगाबाद येथे आहे. कुठे आहे औरंगाबाद येथे. जे एलोरा केव्स आहेत, अजंता आणि एलोरा म्हणतो, तर एलोरापासून ते खूप जास्त जवळ आहेत करणं. ओके, आणि घृष्णेश्वर जे आहे औरंगाबाद येथे ते 12वा ज्योतिर्लिंग समजला जातो, एकदम शेवटचा.
ठीक आहे. म्हणजे आधी जेवढे काही ज्योतिर्लिंग आहे त्यांचा प्रवास करून शेवटी मग घृष्णेश्वर येथे जे काही भक्त असतात ते येतात. मग जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला पॉसिबल नाही झालं की 12 ज्योतिर्लिंगाचा प्रवास करणे, मग तुम्ही शेवटी घृष्णेश्वर जे आहे इथे येऊन पाया पडून ते 12ही ज्योतिर्लिंगाचं जे पुण्य असते ते तुम्ही कमवू शकतात. ठीक आहे. हे आहे घृष्णेश्वरविषयी. त्यानंतर पारली वैजनाथ. ओके, आता लक्षात घ्या, नावामध्ये काय आहे, नावामध्ये आहे वैद्यनाथ. ठीक आहे. वैद्यनाथ, वैद्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला हानी वगैरे इजा वगैरे झाली असेल तर तुमचे जे काही इजा झाली आहे त्याला हील करायचं काम हा करते. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती वैद्यकीय उपचार करायचं काम इथे होते असं मान्यता आहे करणं. ठीक आहे. त्यामुळे इथे काय करतात तर इथे जे काही भक्त येतात ना त्यांना जे शिवाचं लिंग आहे त्याला हात लावायचा हे अधिकार दिला गेला आहे. ठीक आहे. या टेम्पलमध्ये तुम्ही शिवलिंग जे आहे त्याला टच करू शकतात आणि टच केलं त्यामुळे काय होईल तर तुमचे जे काही शारीरिक आजार वगैरे असतील ते सर्व काही बरे होतील. ओके, अशी एक मायथॉलॉजी आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे नागनाथ टेम्पल. ओके, आणि यांना काय म्हणतो आपण तर औध नागनाथ. ओके, आता हे औध नागनाथ टेम्पल जे आहे त्याला कोणी बांधलं तर त्याला युधिष्ठिर जे होते, 5 पांडवांपैकी जे मोठे भाव होते युधिष्ठिर, ते 14 वर्ष बाहेर होते, मग त्यांनी हा टेम्पल बांधले असं मान्यता आहे. कुठलं बरं, नागनाथ टेम्पल. ठीक आहे. आणि नागनाथ काय करते तर जेवढे काही विष वगैरे आहे या संसारमध्ये त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण देते. ठीक आहे. जेवढे काही विष वगैरे पॉइझन जेवढं काय आहे मग त्यांची जर तुम्हाला बाधा वगैरे झाली असेल तर त्याच्यापासून हे प्रोटेक्ट करते, अशी काय आहे, अशी मान्यता आहे बरं का. मायथॉलॉजी म्हणजे मान्यता. ठीक आहे. तर हे आपण 5ही जे भारत म्हणजे आपलं जे महाराष्ट्रामध्ये जे 5ही ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेतली. ठीक आहे. हे 12चे 12 ज्योतिर्लिंगसुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे, सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की 3 जानेवारी जे असते ते सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिवस असतो आणि आतापासून राज्यामध्ये, ठीक आहे, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये 3 जानेवारी जी असेल त्याला आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करणार आहोत. मग त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिली गेली, ती आपण वाचून घेऊया. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलेला आहे. स्त्री शिक्षणातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित शाळांमध्ये भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. ठीक आहे. अजून काही नवीन न्यूज आहे ते आपण बघू. राज्यातील अनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषण तत्व अधिक असलेले तांदूळ वितरित करण्याची योजना गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यास मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग राज्यात काय बरं तर अनिमियाचा जो प्रमाण आहे त्याला आपल्याला कमी करायचं आहे आणि त्यासाठी आपण काय करू तर आपण फोर्टिफाईड राईस, ठीक आहे, फोर्टिफाईड राईस हे डिस्ट्रीब्यूट करू. फोर्टिफाईड राईस म्हणजे काय तर जे काही भात असतो ना त्याच्यामध्ये काही पोषक तत्वांचा आपण भराव करतो. ठीक आहे. काही पोषक तत्व त्या राईसमध्ये आपण एक्स्ट्रा टाकतो आणि त्यानंतर त्या राईसला आपण PDSच्या माध्यमातून, ठीक आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजेच काय तर राशनच्या माध्यमातून आपण ते लोकांना देतो करणं. ठीक आहे, डिस्ट्रीब्यूट करतो. तर आता आपण थोडीशी माहिती घेऊ गोल्डन राईसविषयी. आपण जे म्हणतो आहे की बाबा राईसला आपण फोर्टिफिकेशन करतो, त्याच्यामध्ये अधिक पोषक तत्वे उमरतो. ठीक आहे. ते पोषक तत्वे उमरल्यानंतर काय असते माहिती आहे का तर राईसचा जो कलर आहे ना तो थोडासा पिवळसर होतो. ठीक आहे, पिवळा होतो तो राईस. आता भात नॉर्मली सफेद रंगाचा असतो परंतु त्याला फोर्टिफाय केल्यानंतर तो पिवळा होतो आणि त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण गोल्डन राईससुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन, काय बरं बीटा कॅरोटीन हा एक महत्त्वाचा पोषक तत्व असतो जो आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. आता लक्षात घ्या, जर आपल्याला विटॅमिन ए म्हणजे पोषक तत्व जे ए आहे त्याची जे डेफिशियन्सी किंवा त्याची कमतरता झाली असेल तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. आपल्याला रतांधळेपणा होऊ शकतो म्हणजे नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे. तसंच आपल्याला इन्फेक्शन व्हायचे जे चान्सेस असतात ते खूप जास्त वाढतात आणि त्यापैकी पण जे गळ्याचे इन्फेक्शन असतो किंवा छातीचे इन्फेक्शन असतो किंवा पोटाचे इन्फेक्शन असतो तर याचे चान्सेस खूप जास्त हाय होऊन जाते. ठीक आहे. तसंच आपली जे स्किन आहे, ठीक आहे, जे चामडी आहे ते ड्राय होते. ओके. तसंच फर्टिलिटी इश्यू असतात. फर्टिलिटी इश्यू म्हणजे काय तर मुलं वगैरे कॅरी करू शकत नाही करणं. ओके. तसंच जे चिल्ड्रन असतो म्हणजे जे बाळक असतो त्याच्या जन्मामध्ये पण हे डिले होतो, जन्मामध्ये डिले होतो आणि त्याचं जे वृद्धी होते ते पण खूप जास्त स्लो होते करणं. ठीक आहे, खूप आरामात होते ती वृद्धीसुद्धा.
आता आपण जर गोल्डन राईस म्हणतो तर गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीन तर असतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा पोषक सत्वे असतात. कुठले कुठले ते? तर फॉलिक ॲसिड असतं, आयरन असते, विटॅमिन B1 आणि B12 असते, झिंक असते आणि बीटा कॅरोटीन असतं. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. हे सर्व न्यूट्रियनसुद्धा गोल्डन राईसमध्ये असतात. ओके, आता गोल्डन राईस म्हणजे आपल्याला जर विटॅमिन ए, ठीक आहे, कुठला विटॅमिन ए हे जर आपल्याला हवं असेल तर विटॅमिन ए आपल्याला कुठल्या कुठल्या खाद्यपदार्थामधनं भेटते? तर दुग्धजन्य पदार्थ, ठीक आहे, ज्यांना आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो त्यातनं, त्यानंतर लिव्हर, त्यानंतर फिश आणि फोर्टिफाईड सिरियल्स. ओके, काय काय बरं? डेअरी प्रोडक्ट, दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर लिव्हर. ठीक आहे, लिव्हर जे आपण खातो ना, जे नॉन व्हेजिटेरियन लोक असतात ते हे लिव्हर कन्झ्युम करतात, मग त्यातनं त्यांना भेटते विटॅमिन ए. त्यानंतर फिश आणि फोर्टिफाईड सिरियल. ओके, जे कडधान्य वगैरे आपण घेतो तर त्यांना पण फोर्टिफाय केलं जातं कारण मग त्यातनं आपल्याला हे विटॅमिन ए भेटू शकतात. ओके, त्यानंतर विटॅमिन ए जे आहे ते लक्षात ठेवा, अजूनसुद्धा आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. विटॅमिन एची जर कमतरता असेल तर आपल्याला आजार व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. म्हणूनच काय म्हटलं गेलं तर विटॅमिन ए जो आहे तो आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतो. काय बरं? तर जे काही रोग प्रतिकारक शक्ती प्रोव्हाइड करतो विटॅमिन ए. ठीक आहे, तसंच ते हार्ट, लंग आणि किडनी तसंच अदर ऑर्गन्स जे आहेत बॉडीमध्ये त्यांनासुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करतील, त्यासाठी विटॅमिन ए महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कोणाकोणासाठी? तर हार्टसाठी, लंग्ससाठी, हार्ट म्हणजे हृदय, लंग म्हणजे फुफ्फुस आणि किडनी. ठीक आहे, तर या सर्वांसाठी सुद्धा विटॅमिन ए हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर आपण इथे थोडीशी माहिती घेतली. आता पुढे बघू दुसरी कुठली न्यूज आहे. दुसरी जी न्यूज आहे ती हा IIT प्रवेशासाठी विशेष फेरी. ठीक आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय? आपल्यासाठी महत्त्वाचं इथे IIT. ओके, तर IITचा फुल फॉर्म लक्षात घ्या. IITचा फुल फॉर्म आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. काय बरं? इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्यालाच आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटरसुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि पोस्ट सेकंडरी म्हणजे काय? तर तुम्ही 10वी पास केली, ठीक आहे, तर 10वी पास केल्यानंतर तुम्ही ITIमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. 12वी नंतरसुद्धा काही लोक जातात. ठीक आहे, तर असं काही नाही, परंतु पोस्ट सेकंडरी स्कूल तुम्हाला ॲडमिशन घेता येते कुठे बरं? तर ते ITIमध्ये. ITI जे आहे ते डिरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग याचा अंतर्गत येतो. कोणाचा अंतर्गत येतो? डिरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप याचा अंतर्गत येतो आपला ITI. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डिरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग आणि मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. ठीक आहे, याचा अंतर्गत येतो कुठलं बरं? तर ITI आपलं. ITI. ठीक आहे, IIT आणि ITI वेगवेगळे आहे का? IIT आपण आधी डिस्कस केलं आहे, तर ते तुम्ही व्हिडिओज पाहू शकतात मागे जाऊन. ओके, पुढची जी न्यूज आहे ते आहे व्यंगत्व चाचणी न झाल्याचे हृदयदोषासह बालकाचा जन्म. ठीक आहे, तर आता प्रॉब्लेम असं झालेलं आहे की लॉकडाऊन असल्यामुळे जे काही मेडिकल प्रिकॉशन्स घ्यायचे होते म्हणजे टेस्टिंग वगैरे करायची होती तर ते करता आली नाही, आणि त्यामुळे बाळामध्ये जर काही प्रकारचे जन्मजात डिफेक्ट असतील, कमतरता असेल तर ते जाणून घेण्यामध्ये प्रॉब्लेम होत होता. आणि तसंच एक केस आला आता पुण्यामध्ये की बाबा मुंबईमध्ये झालं की बाळाचं जे लहान बाळ होता ते गर्भात असताना त्याच्यामध्ये हृदयामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, पण ते काय त्यांना डिटेक्ट करता आलं नाही कारण त्यांनी टेस्टिंग केली नव्हती करणं. ठीक आहे, लॉकडाऊन असल्यामुळे. तर इथे थोडीशी माहिती दिली गेली, ते आपण बघून घेऊ. स्वयं बालकांची संख्या वाढण्याची भीती. 1970चा वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार गर्भपात करण्याची मर्यादा 20 आठवड्यापर्यंत आहे. लक्षात ठेवा, हा जो कायदा आहे ना हा 1971चा आहे. ठीक आहे, कुठला कायदा आहे बरं? 1971चा कायदा आहे. इंग्रजीमध्ये नाव आहे याचं MTP, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971. ठीक आहे, 1971चा कायदा आहे. यांनी 1970 दिलं आहे पण तो 71 आहे. ठीक आहे, MTP म्हणतो त्याला आपण, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971. तर या कायद्याच्या अनुसार काय सांगण्यात आलेलं आहे, तर एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्रीला जर गर्भपात करायची असेल तर त्याला 20 आठवड्याच्या आतमध्ये गर्भपात करणे गरजेचं आहे. जर त्यांनी 20 आठवड्याच्या आतमध्ये गर्भपात केला नाही तर त्यानंतर ते गर्भपात करू शकत नाही. परंतु सध्या कॅबिनेटमध्ये एक बिल पास करण्यात आलेलं आहे, म्हणजे आहे ते विचाराधीन आहे, अजून पास नाही झालेलं आहे, की हा जी एक लिमिट आहे 20 आठवड्यांची त्याला 24 करणे. कारण काय असते माहिती आहे, कधी असे केसेस असतात की जिथे रेप विक्टीम असतात. ठीक आहे, रेप विक्टीम आहेत, मग त्यांच्याकडे ही ऑथॉरिटी असली पाहिजे की ते थोडा एक्स्ट्रा टाईम घेऊनसुद्धा त्या मुलाचं म्हणजे अबॉर्ट करू शकतात ते. म्हणून 24 वीक्स आहे विचाराधीन,
झालं का तुम्हाला त्याच्याविषयीसुद्धा माहिती आम्ही प्रोव्हाइड करून टाकू. ठीक आहे. यानंतर बाळात व्यंग आढळल्यास गर्भपाताची उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ठीक आहे. तुम्ही जर 20 आठवड्यामध्ये अबॉर्शन नाही केलं तर मग तुम्हाला हायकोर्टकडे जाऊन त्यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागते. परंतु ग्रामीण भागात या चाचण्यांबाबत जनजागृती नाही. अनेकदा पाठपुरावा करून माझ्या इथे केवळ 20% महिला या चाचण्या करतात. टाळेबंदीत यातील केवळ 2% महिलांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे पुढील 3 महिन्यात व्यंग असलेल्या बालकांची संख्या वाढेल अशी भीती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी व्यक्त केली आहे. ठीक आहे. तर तो ॲक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 41,000हून अधिक शाळातील चुली बंद. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्या इथेसाठी महत्त्वाचं इथे मिड डे मील स्कीम. ठीक आहे. शाळांमध्ये जे अन्न दिलं जातं ते कुठल्या स्कीमच्या अंतर्गत किंवा कुठल्या प्रोग्रामच्या अंतर्गत दिलं जातं, तर ती आहे मिड डे मील स्कीम. तर आपण थोडीशी माहिती घेऊ कशाविषयी, मिड डे मील स्कीमविषयी. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, मिड डे मील स्कीम हे गॅरंटी देते की एक वेळेचं जेवण जे आहे ते प्रति एक बाळाला दिलं जाईल. ठीक आहे. एक वेळेचं जेवण म्हणजे दुपारचा जो जेवण असतो, ठीक आहे, तो प्रत्येक शाळेमध्ये किंवा शाळांच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला दिलं जातं. याच्यामध्ये गव्हर्मेंट शाळा येतात, गव्हर्मेंटने एड दिलेले म्हणजे दान दिलेले शाळा असतात, ज्यांना गव्हर्मेंट पैसे प्रोव्हाइड करतो अशी शाळा असतात, मदरसास असतात. आणि हे सर्व रजिस्टर असले पाहिजे कशामध्ये, तर समग्र शिक्षा अभियानच्या अंतर्गत. जी शाळा समग्र शिक्षा अभियानच्या अंतर्गत रजिस्टर असेल त्यांना प्रत्येकाला मिड डे मील स्कीमचा लाभ घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, बाळ म्हणजे काय, तर इयत्ता 8वीपर्यंत जे मुलं शिकत असतील त्यांना हा मिड डे मील स्कीमचा लाभ देता येईल. ठीक आहे. जे बाळ हे 8वी कक्षेपर्यंत शिकत आहे त्यांना हे मिड डे मीलचा लाभ देता येईल. आणि कमीत कमी एका वर्षामध्ये 200 दिवस, ठीक आहे, ॲटलिस्ट 200 डेज एका वर्षामध्ये, तर एवढं तुम्हाला खाणं प्रोव्हाइड करणे या स्कीमचा अंतर्गत हे बंधनकारक आहे. ओके. स्कीम कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर स्कीम जी आहे ती HRDच्या अंतर्गत येते. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येते ही स्कीम. स्कीम कधी लॉन्च झाली होती, स्कीम 1995 साली लॉन्च झाली होती. परंतु तेव्हा त्याचं नाव काय होतं, तेव्हा त्याचं नाव होतं नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन. काय नाव होतं तेव्हा त्याचं, नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन. आणि ती एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम होती. ठीक आहे. त्यानंतर 2004मध्ये त्या स्कीमचं नाव चेंज केलं आणि काय करण्यात आलं, मिड डे मील स्कीम. आणि आतासुद्धा ती सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीमच आहे. ठीक आहे. जे काही अन्न असते ते अन्न द्यायचं काम हे केंद्र करते, परंतु अन्न शिजवायचं आणि त्याला विकृत करायचं काम, ठीक आहे, म्हणजे मुलांना डिस्ट्रीब्यूट करायचं काम हा राज्य करतो. म्हणून हे काय झालं, तर हे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम झाली. ठीक आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि सेंट्रल सेक्टरमध्ये फरकसुद्धा लक्षात घ्या. सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे काय असते, तर राज्य व केंद्र ही दोघंही त्याच्यामध्ये पैसे देतात स्पॉन्सरमध्ये. ठीक आहे. आणि सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, तर फक्त ते केंद्र त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करते किंवा जे काही फंडिंग येते ते फक्त केंद्राकडनं येते. त्याला आपण काय म्हणू, सेंटर सेक्टर म्हणायचं. ठीक आहे. सेंट्रल सेक्टर. ओके. आणि जे याच्यामध्ये दोघंही हे फंडिंग देतात किंवा पैसे देतात त्याला सेंट्रली स्पॉन्सर्ड. ठीक आहे. स्पॉन्सर करते ना, थोडेच पैसे देतं, बाकी तर राज्य टाकतो ना पैसे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मिड डे मील रूल्स आणले आपण 2015मध्ये. ठीक आहे. मिड डे मील जे आपण स्कीम होती त्याला 2004मध्ये आपण नाव दिलं ॲक्च्युअलमध्ये मिड डे मील. आणि त्यानंतर 2015मध्ये आपण रूल्स काढले. रूल्सच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं ते आपण बघून घेऊ. फक्त आणि फक्त शाळामध्येच तुम्हाला हे मिड डे मील स्कीम जे आहे त्याला राबवता येईल. ठीक आहे. फक्त शाळामध्येच मिड डे मील स्कीम राबवता येईल. मिड डे मील स्कीमच्या अंतर्गत जर तुम्ही म्हणजे जे गव्हर्मेंट आहे ते जर मुलांना फूड प्रोव्हाइड नाही करू शकले, मग तेव्हा शाळांनी ते फूड प्रोव्हाइड करायचं. परंतु जे काही खर्च येईल ते पुढच्या महिन्याचं 15 तारखेच्या आत हे सरकार देऊन टाकेल. ठीक आहे. समजा एखादा काही कारण असतील आणि त्यामुळे जे गव्हर्मेंट आहे ते मिड डे मीलच्या स्कीमच्या अंतर्गत हे मुलांना जेवण नाही देऊ शकले, मग त्यांना पैसे द्यावे लागतील, जे काही जेवणाचा खर्च होईल तेवढा. ओके. आणि ते एका येणाऱ्या महिन्याचं 15 तारीख जी असते त्याचं आतमध्ये द्यायचं असतात. ओके. त्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटने मिड डे मील जी स्कीम आहे त्याच्यासाठी गाईडलाईन्स दिलेत आणि त्या गाईडलाईन्सच्या अंतर्गत राहूनच हे जेवण प्रिपेअर करायचं असतो आणि टाईम टू टाईम द्यायचं. त्यांनी सांगितलं 12 वाजता द्यायचं, 12 वाजताच द्यायचं. ठीक आहे. तुम्ही 2 वाजता देतील तर नाही चालणार. त्यांनी गायडन्स दिलेत, म्हणजे त्यांनी एक मार्गदर्शक तत्त्वे दिले गेलेत. ठीक आहे. त्यानंतर जे काही तुम्ही जेवणासाठी
अनाज, अन्न, मीठ, साखर जे काही तुम्ही घेतील, तेल वगैरे, ते सर्व एगमार्क हे क्वालिटी सर्टिफाईड असले पाहिजे. ठीक आहे. एगमार्क क्वालिटी सर्टिफिकेशन जो असतो ना, त्याचा अंतर्गत ते सर्टिफाईड असले पाहिजे. ठीक आहे. आणि तसंच त्यांची टेस्टिंग होणार. ठीक आहे. टेस्टिंग कोण करणार, तर 2 ते 3 मेंबर्स असतील स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे, आणि ते त्याची टेस्टिंग करतील की बाबा खरंच हे योग्य आहे का नाही. ओके. आणि एक जे टीचर असेल ते मुलांना जेवण वाढण्याआधीसुद्धा त्याची टेस्टिंग करते. ठीक आहे. एक कमिटी काय करते, ते तुम्ही जे काही खाद्यपदार्थ आणलेत ते एगमार्क सर्टिफिकेट आहे का नाही त्याचा. ओके. ते त्याच्यावरती बघतील. त्यानंतर एक टीचर अजून काय करेल की जेव्हा तुम्ही जेवण वाढतंय त्याआधी त्याची टेस्टिंग करेल की बाबा खाणं योग्य झालं आहे का नाही ते. ओके. हां. त्यानंतर राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. ठीक आहे. काय बरं, राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 याचा अंतर्गत स्कूल मॅनेजमेंट कमिटीला हे मिड डे मील स्कीम इम्प्लिमेंट करणे आणि त्याला मॉनिटर करणे हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. काय बरं, राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009चं अंतर्गत मिड डे मील स्कीम जे आहे ते स्कूल मॅनेजमेंट कमिटीला इम्प्लिमेंट करणे बंधनकारक आहे. ओके. त्यानंतर एक स्टेट स्टिअरिंग कम मॉनिटरिंग कमिटी असते. ठीक आहे. राज्यस्तरावरती सुद्धा एक कमिटी असते. ती कमिटी काय करते, तर ही स्कीम योग्य प्रकारे इम्प्लिमेंट होतं आहे का नाही. ठीक आहे. तर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम कोण करते, ही स्टिअरिंग कम मॉनिटरिंग कमिटी करते. आणि ते क्वालिटी ऑफ द मील किंवा न्यूट्रिशन स्टँडर्ड हे फॉलो होत आहे का नाही त्याच्यावरती सुद्धा ते तपास करू शकतात. ओके. आता न्यूट्रिशन नॉर्म्स काय काय आहे ते आपण थोडीशा बघून घेऊ. जी काही मुलं हे प्रायमरी स्कूलमध्ये आहेत, ठीक आहे, त्यांना कमीत कमी 450 कॅलरी आणि 12 ग्राम प्रोटीन एवढं मिळालं पाहिजे. ठीक आहे. कशामध्ये आहेत, तर प्रायमरी स्कूलमध्ये आहे, त्यांना 450 कॅलरी आणि 12 ग्राम प्रोटीन हे मिळालं पाहिजे मिड डे मील स्कीमच्या माध्यमातून. तसंच जे अप्पर प्रायमरी स्कूलमध्ये आहे त्यांना 700 कॅलरी आणि 20 ग्राम प्रोटीन हे मिळालं पाहिजे. ओके. आणि हे कोणी सांगितलं आहे, तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने MHRDने सांगितलं आहे. ओके. इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यानंतर अच्छा लक्षात ठेवा, प्री प्रायमरी जे असते, ठीक आहे, प्री प्रायमरी जे असते त्याला आपण किंडर गार्डन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अप्पर प्रायमरी झाला, तर अप्पर प्रायमरी म्हणजे काय, तर 4 ते 8. आणि प्रायमरी बोललो का आपलं प्रायमरीमध्ये ॲक्च्युली एक स्टँडर्ड 1 टू स्टँडर्ड 8. ठीक आहे. हे अख्खा प्रायमरीमध्ये येतं करणं. ओके. तर अप्पर प्रायमरी आपण 4 to 8 घेतो, त्याच्यामध्ये जास्त त्यांना हे काय म्हणतात कॅलरीज वगैरे द्यायची गरज असते. ओके. त्यानंतर लक्षात घ्या, लोअर प्रायमरी म्हणजे 6 ते 10 वर्ष. ठीक आहे. लोअर प्रायमरी म्हणजे 6 ते 10 वर्ष आणि अप्पर प्रायमरी म्हणजे 11 ते 12 वर्ष. ओके. आणि 12 वर्षाचे असलेला मुलगा 8वीत असतो. ठीक आहे. म्हणून 8 वर्ष 8वीत असेपर्यंत त्यांना आपण काय करतो, हे मिड डे मीलची जे काही बेनिफिट्स आहेत ते त्यांना आपण देतो. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की जे प्रायमरी क्लासेसमध्ये असतात त्यांना मिनिस्ट्री ऑफ MHRD काय म्हणतो की 100 ग्राम हे फूड ग्रेन्स असले पाहिजे त्यांच्या जेवणामध्ये, 20 ग्राम पल्सेस असले पाहिजे, 50 ग्राम व्हेजिटेबल असलं पाहिजे आणि 5 ग्राम ऑइल असलं पाहिजे. तसंच जे अप्पर प्रायमरीमध्ये आहेत त्यांना काय सांगितलं, 150 ग्राम फूड ग्रेन असले पाहिजे, 30 ग्राम त्यांना पल्सेस असले पाहिजे, 75 ग्राम व्हेजिटेबल्स आणि 7.5 ग्राम हे आपलं ऑइल आणि फॅट असलं पाहिजे. लक्षात नाही राहिला काही प्रॉब्लेम घ्यायची गरज नाही. इयत्ता 8वीपर्यंत मिड डे मील स्कीम दिली जाते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आता फिनान्सविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर फिनान्समध्ये आपण बोललो होतो की ही जी स्कीम आहे ती कुठली स्कीम आहे, तर ते एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. ठीक आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे काय, तर जे अन्नाचा जो साठा असतो तो कोण प्रोव्हाइड करतो, तर तो सेंट्रल गव्हर्नमेंट देते. परंतु त्याला शिजवायचं आणि त्याला कुक करायचं आणि त्याला नंतर डिस्ट्रीब्यूट करायचं हे काम कोण बघते, तर हे काम स्टेट गव्हर्नमेंट बघते. म्हणून याला काय म्हणतो आपण, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हां, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ठीक आहे. लक्षात ठेवा. चला पुढची न्यूज बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे राज्यातील सर्वात मोठी महापालिका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न यायचे चान्सेस खूप जास्त आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे राज्यातील सर्वात मोठी महापालिका. थोडीशी माहिती दिली गेली ते आपण बघून घेऊ. महापालिका हद्दीमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्यावर नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. पुणे शहराने आकारमानाच्या दृष्टीने मुंबईलाही मागे टाकले आहे. गावाच्या समावेशामुळे पुणे शहराचे क्षेत्रफळ 184.61 चौरस किलोमीटरने वाढणार असून महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ 516
516.18 चौरस किलोमीटर होणार आहे. ठीक आहे. मग मुंबई महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ किती होणार आहे? 516.18. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नंबर लक्षात ठेवा. तसंच आता कम्पेअर कोणाजोडी केलं आहे? कम्पेअर केलं आहे मुंबई महापालिकेजोडी. ठीक आहे. तर मुंबई महापालिकेचे क्षेत्रफळ हे 450 चौरस किलोमीटर आहेत. त्यामुळे पुणे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वाधिक मोठे शहर ठरले आहे. ठीक आहे. पुणेचे किती क्षेत्रफळ आहे? तर 516.18. ठीक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, नंबर लक्षात ठेवा. आणि मुंबईचं किती आहे? तर 450 चौरस किलोमीटर. ओके, एवढं क्षेत्रफळ आहे. चला पुढेची न्यूज बघूया. लष्कर प्रमुख नरवणे यांची पूर्व लडाखला भेट. लक्षात ठेवा, लष्करचे आपले प्रमुख कोण आहे? तर त्यांचं नाव आहे मनोज मुकुंद नरवणे. ठीक आहे. एवढंच महत्त्वाचं आहे की आपले जे लष्कर प्रमुख आहे त्यांचं नाव काय आहे? तर मनोज मुकुंद नरवणे. ओके. त्यानंतर प्रसिद्ध कवयित्री सुगथा कुमारी कालवश. तर सुगथा कुमारी आपण थोडीशी माहिती घेऊया. तर मुथचिपिकल हा त्याचा पहिला काव्यसंग्रह 1960च्या सुमारास प्रसिद्ध झाला. पथिरापुक्कल, कृष्ण कविथकल, रात्री माझा, अंबलमणी, राधा इविदे, थुला वर्षापाचा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध होते. केरळ राज्य महिला आयोगाच्या त्या पहिला अध्यक्ष होता, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. काय बरं? केरळ राज्य महिला आयोगाचा त्या पहिला अध्यक्ष होता. त्यांनी 2006मध्ये पद्मश्री सन्मान देण्यात आला. 2013मध्ये मानले झूठ या काव्यसंग्रहासाठी सरस्वती सन्मानही त्यांना देण्यात आला होता. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. मग सुगता कुमारीविषयी ही माहिती तुम्ही नोट करून ठेवा. ओके. त्यानंतर पुढे चित्रपटांचं 4 विभागांचे NFDC विलीकरण. मग फिल्म्स डिव्हिजन, चित्रपट महोत्सव संचालनालय, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व चिल्ड्रन फिल्म्स सोसायटी हे 4ही विभाग राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच NFDC यात विलीन करले जाणार आहेत. ठीक आहे. जाणार आहे, एकदा झाले का पुन्हा आपण त्याला एकदम डिटेलमध्ये डिस्कस करून घेऊ. त्यानंतर पुढे हे शाश्वत विकास आणि भारत आपण नंतर बघूया. व्यक्तिवेध पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. स्मार्ट सिटीला प्रतिष्ठेचे 6 स्कॉच पुरस्कार जाहीर. लक्षात ठेवा, स्कॉच पुरस्कार जे आहे ते 2003पासनं जाहीर करण्यात येतात. आणि एखादा फील्डमध्ये, ठीक आहे, एखादी फील्डमध्ये जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम जर कोणी केलं असेल तर त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. मग आता स्मार्ट सिटी याला पुरस्कार दिला गेला आहे. मग आपण स्मार्ट सिटी मिशनविषयी थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे. मग स्मार्ट सिटी मिशन जे आहे ते 2014 साली अस्तित्वात आला. याचा अंतर्गत आपण काय करणार आहोत? तर या स्कीमच्या अंतर्गत किंवा या मिशनच्या अंतर्गत आपण 6 सिटीजना डेव्हलप 100 सिटीजना आपण डेव्हलप करणार आहोत. ठीक आहे. कधी अस्तित्वात आलं? तर 2014 साली अस्तित्वात आलं. आणि याचा अंतर्गत आपण 100 जे शहर आहेत त्यांना डेव्हलप करणार आहोत. आता सिलेक्शन कसं करणार आपण की बाबा कुठलं सिटी आहे, कुठलं शहर आहे त्याला आपण सिलेक्ट करायचं. तर लक्षात घ्या, जिथे चांगल्या प्रकारे साफ स्वच्छता असेल, ठीक आहे, प्रॉपर सॅनिटेशन असेल आणि तिकडचा जो गव्हर्नन्स आहे तो योग्य असेल तर असे सिटीजना आम्ही सिलेक्ट करू आणि त्यांना अजून जास्त आम्ही डेव्हलप करू. ठीक आहे. डेव्हलप करू तर कधीपर्यंत करणार? तर 10 वर्षाच्या पिरियडमध्ये आपण त्यांना डेव्हलप करणार. म्हणजे 2014मध्ये आपण स्कीम चालू केली. ठीक आहे. आता समजा एखाद्या शहराला आपण 2016मध्ये सिलेक्ट केला तर 2026पर्यंत त्यांना आपण स्मार्ट सिटी बनवण्याचा कार्यक्रम जो आहे ते राबवणार आहे. ठीक आहे. 10 वर्ष त्याला टाईम पिरियड दिला गेला आपल्याला. त्यानंतर डेव्हलपमेंटविषयी बात करूया. तर लक्षात घ्या, जी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असते, IT कनेक्टिव्हिटी असते, गव्हर्नन्स आहे, सिटीजन पार्टिसिपेशन आहे, बॉटम अप अप्रोच आहे, त्यानंतर पॉवर सप्लाय झाला, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता झाला. ठीक आहे. मग या सर्व जे काही गोष्ट आहे त्याच्यावरती फोकस केला जाणार आहे. कशामध्ये? तर स्मार्ट सिटी या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. तसंच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे आता खूप जास्त चर्चेमध्ये आहे. तसं अर्बन मोबिलिटी. तर हे सर्व जे काही एरियाज आहेत यावरती फोकस करणार आहेत आपण आणि काय करणार? तर स्मार्ट सिटी डेव्हलप करणार. आता फंडिंगची गोष्ट लक्षात ठेवा. तर प्रत्येक स्मार्ट सिटीमध्ये किंवा स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत प्रत्येक शहराला 500 करोड रुपये दिले जातील. ओके. किती करोड दिले जातील? तर 500 करोड दिले जातील. कोण देईल? तर सेंटर देईल. ठीक आहे. सेंटर देईल 500 करोड रुपये आणि काय करेल? तर तिथे आपण सर्व डेव्हलपमेंट वगैरे बघणार आहेत. ओके. त्यानंतर जेवढे पैसे सेंटर देईल, आता समजा सेंटरने किती सांगितलं, आम्ही 500 करोड देणार, तेवढेच पैसे राज्यसुद्धा देईल. ठीक आहे. आणि ते अर्बन लोकल बॉडीजच्या माध्यमातून दिले जातील. आपण जे म्हणतो ना पंचायती राज आणि म्युन्सिपाल्टी, तर म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून हे बाकीचे जे पैसे जेवढे अमाऊंट सेंटर देईल म्हणजे जेवढे अमाऊंट केंद्र देईल तेवढेच अमाऊंट हा म्युन्सिपाल्टीसुद्धा देईल. ठीक आहे. म्हणजे समजा 500 करोड सांगितले होते परंतु केंद्राने 250च दिले, मग आतून राज्य पण 250च देणार, राज्य जास्त देणार नाही.
ठीक आहे. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन कोणाच्या माध्यमातून होईल, तर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण एक स्पेशल बॉडी बनवणार आणि त्या बॉडीचं नाव काय असेल, तर स्पेशल पर्पज व्हेकल. ठीक आहे. आता ही जे बॉडी असेल स्पेशल पर्पज व्हेकल हा सर्व काही काम बघेल, जसं की पैसे कधी द्यायचे, किती द्यायचे, नंतर प्लॅन कसं बनवायचा, त्या प्लॅनला मॅनेज कसं करायचं, त्याला ऑपरेट कसं करायचं, ही सर्व जे काही गोष्ट लागेल ते सर्व गोष्ट कोण बघेल, या स्पेशल पर्पज व्हेकलच बघेल. ठीक आहे. आणि स्पेशल पर्पज व्हेकल जे असेल त्याचा चेअरमन कोण असेल, तर त्याला एक फुल टाईम CEO दिला जाईल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दिला जाईल. ठीक आहे. आणि त्याचं जे नॉमिनेशन असेल की बाबा कोण बसणार, कोण बनेल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि अर्बन लोकल बॉडी हे मिळून ठरवणार की CEO कोण असेल तो. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. स्मार्ट सिटी मिशनविषयी आपण थोडीशी माहिती घेतली इथे. आता पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके. निहाल रक्षित गुकेश यांना सुवर्णपदक आहे. तर ग्रँड मास्टर निहाल सरीन, महत्त्वाचं सांगा कोण आहे ग्रँड मास्टर, निहाल सरीन. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि डी गुकेश यांनी फिडे ऑनलाईन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. महत्त्वाचं आहे ग्रँड मास्टर निहाल सरीन, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि डी गुकेश. ठीक आहे. नावं लक्षात ठेवा, हे नाव महत्त्वाचं आहे. तुम्हाला विचारले जाऊ शकतात की हे जे काही नाव आहेत ते कुठल्या खेळाशी संबंधित आहे. ओके. कधी कधी आपण KBC सारखं पण विचारून घेतो MPSC प्रश्न. मेसीचा विक्रमी गोल, एका क्लबतर्फे सर्वाधिक गोल करण्याचा मान. बार्सिलोनाच्या लिओनल मेसी यांनी एका क्लबतर्फे सर्वाधिक गोल करण्याचा महान फुटबॉलपटू पेले याचा विक्रम मोडीत काढला. बार्सिलोनातर्फे सर्वाधिक 664 गोल झळकवणारा मान मेसीने मिळवला. ठीक आहे. मग सर्वात जास्त गोल करणारा व्यक्ती कोण, तर तो मेसी. किती बरे, तर 644 आत्ता आहे. तो पुढील नंबर जो आहे तो वाढू शकतो. ठीक आहे. आता आपण पर्यावरणविषयीची माहिती बघून घेऊ. ठीक आहे. तर शाश्वत विकास आणि भारत वाचून घेतो मी, काय महत्त्वाचं आहे. ओके. शाश्वत विकासातील 17 उद्दिष्टे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. विकसित तसेच विकसनशील देशांनी मिळून 2015 ते 2030 या 15 वर्षाच्या काळात हा संकल्पित विकास घडवून आणणे अपेक्षित आहे. या ध्येयाचा मसुदा बनवताना भौगोलिक आशा आकांक्षा आणि उद्दिष्टांना प्राधान्य देत भारताच्या मताचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. आता 5 वर्षे उलटून गेली आहे आणि 6वे वर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या नीती आयोगाने शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक 2018 म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडिया इंडेक्स अर्थात SDG निर्देशांक 2018 हा अहवाल प्रसिद्ध केला होता. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा अहवाल होता. याच्यामध्ये खूप सारी गोष्टी दिली गेली आहेत. यानंतर या निर्देशकांची अहवालाची 2019-20साठी दुसरी सुधारित आवृत्ती गेल्याच वर्षी 30 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आणि या अहवालात 1 ते 16 या सर्व उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला. उद्दिष्ट क्रमांक 17 चे गुणात्मक मूल्यमापन करण्याची तरतूद या अहवालात आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने भारतातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किती प्रगती आहे याचे मूल्यमापन या दोन्ही अहवालात करण्यात आले आहे. अहवालात विशिष्ट उद्दिष्टांची परिपूर्ती करण्याची जबाबदारी कोणत्या विशिष्ट सरकारी विभागांवर आणि मंत्रालयांवर सोपवण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे विशिष्ट मंत्रालयाला आणि सरकारी खात्याला त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी बांधील ठेवण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. समजा एखादे उद्दिष्ट मागे पडले तर त्यासाठी सरकारी पातळीवर कोणत्या विभागाकडे ते सोपवले आहे हे आता निश्चितपणे सांगता येणार आहे. भारतातील प्रत्येक राज्याच्या SDG निर्देशांक काढून ते राज्य या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात किती अग्रेसर आहे हे ठरवण्यासाठी एकूण 100 निर्देशांक म्हणजे इंडेक्सर्स निश्चित करण्यात आले आहे. या निर्देशांकाच्या आधारावर प्रत्येक राज्याला 100 पैकी गुण देण्यात येतात. 2019-20च्या ताज्या अहवालानुसार पहिल्या 10 राज्यांमध्ये 100 पैकी 70 गुण प्राप्त करून केरळ हे राज्य आघाडीवर आहे. महत्त्वाचं आहे का 2019-20मध्ये कोण होतं आघाडीवर, तर केरळ. किती गुण, 70 गुण. त्याखालोखाल हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका, सिक्कीम, गोवा, गुजरात आणि 10व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महत्त्वाचं आहे महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर, 10व्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर कोण आहे, केरळ आहे. त्याचा पाठोपाठ कोण आहे तर हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. ठीक आहे. पहिलं 5 लक्षात ठेवायचे आपल्याला. केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड आघाडीवर आहे. महत्त्वाचं, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अनेक अडचणी आहेत यात शंकाच नाही, परंतु ह्या अडचणींवर मात करून या दिशेने शांतपणे एका ठराविक लयीत वाटचाल सुरू आहे हे नक्कीच.
ठीक आहे. पुढे आपण व्यक्तिवेधमध्ये माहिती घेऊ कोणाविषयी, तर रॉबर्ट लेवांडोव्स्कीविषयी. ठीक आहे. तर जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणारा लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी गेल्या 13पैकी 11 वर्षे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा म्हणजे फिफाचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कारावर नाव कोरले. 2018मध्ये ही मक्तेदारी रिअल मॅड्रिडचा लुका मॉड्रिचने मोडीत काढली. यंदा त्याच मक्तेदारीला बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडोव्स्कीने छेद दिला आहे. महत्त्वाचं आहे का. यंदाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणाला गेलेला आहे, तर तो रॉबर्ट लेवांडोव्स्कीला. शांत, संयमी, अत्यंत चपळ, मजबूत तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या गोल क्षेत्रातील 20 यार्डातून कुठूनही गोल करण्याच्या क्षमतेत असलेला लेवांडोव्स्कीला जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारासाठी मात्र 32व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली आहे. ठीक आहे. गेल्या मोसमात चॅम्पियन लीगचा बाद फेऱ्यामध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे लेवांडोव्स्कीचा या पुरस्कारासाठी मार्ग मोकळा झाला. चॅम्पियन्स लीगमध्ये लेवांडोव्स्कीच्या 15 गोलामुळे बायर्न म्युनिकला जेतेपदावर मोहर उमटवला आली. इतर काही माहिती दिली गेली आहे, तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे. तेवढी काही महत्त्वाची नाही, जी महत्त्वाची होती ती मी ते वाचून घेतली आणि याच्यावरती तुम्ही तुमचे नोट्स प्रिपेअर करून घ्या. ठीक आहे. जाता जाता एक शेवटची भावनिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. आता हा ॲक्च्युली जो इमोशनल इंटेलिजन्स आहे हा UPSCचा जर तुम्ही मेन्स देत असाल तर तिथे GS पेपर 4 असतो एथिक्स, त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. थोडीशी माहिती दिली गेली, आपण माहिती वाचून घेऊया आणि त्यानंतर आपला जो न्यू डिस्कशन आहे त्याला एंड करूया. ठीक आहे. तर बुद्धिमत्तेचा प्रकार आणि त्यासंबंधी वैचारिक मांडणी. गेल्या शतकापर्यंत बुद्धिमत्ता या संकल्पनेच्या कक्षा केवळ स्मरणशक्ती, आत्मसात करण्याचा वेग अथवा समस्या सोडवून म्हणजेच कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज इथवरच रुंदावला होता. मात्र 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात काही शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप केवळ संज्ञात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह नसून त्यापेक्षा पुष्कळच विस्तृत असल्याचे सिद्ध केले. भावनिक बुद्धिमत्तेचा इतिहास. 1920मध्ये एडवर्ड थॉर्न डाईक यांनी सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता अशी संकल्पना मांडली. 1940मध्ये डेव्हिड वेस्लर IQचे जनक यांनी हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचं मत मांडले. महत्त्वाचं आहे, डेव्हिड वेस्लर हे IQचे जनक होते. 1966मध्ये ल्युनन यांनी एक इमोशनल इंटेलिजन्सवर आधारित शोधनिबंध प्रसिद्ध केला. 1974मध्ये क्लॉड स्टायनर यांनी भावनिक साक्षरता या विषयावरील लेख प्रसिद्ध केला. 1983 हॉवर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्सवरील लिखाण प्रसिद्ध केले. 1990 पीटर सेलोव, जॅक मेयर यांनी आपली भावनिक बुद्धिमत्तेची मांडणी केली. 1995मध्ये डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित पुस्तक प्रसिद्ध केले. वरील चौकटीमध्ये भावनिक बुद्धिमत्तेवरील संशोधनाचा इतिहास मांडला आहे. यामधील काही सैद्धांतिक चौकटी या काळाच्या मोजपट्टीवर जास्त सिद्ध झाल्या आहेत, जसे की हार्वर्ड गार्डनर यांनी केलेले काम फ्रेम्स ऑफ माइंड, द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. यामध्ये त्यांनी मनुष्याकडे एकापेक्षा अधिक प्रकारचा बुद्धिमत्ता असल्याची संकल्पना मांडली. एकूण 7 विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचे त्यांनी प्रमुखतः वैयक्तिक म्हणजे इंटरपर्सनल आणि आंतरवैयक्तिक म्हणजे इंटरपर्सनल. ठीक आहे. वैयक्तिक म्हणजे काय, तर इंट्रापर्सनल आणि आंतरवैयक्तिक म्हणजे काय, इंटरपर्सनल प्रकार पाडले. तसेच डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स वाय इट कॅन मॅटर मोर दॅन IQ हे पुस्तक 1995मध्ये प्रसिद्ध केले. त्यांचा या अतिप्रसिद्ध पुस्तकानंतर इमोशनल इंटेलिजन्स अथवा भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा अधिक प्रचलित झाली. वरील यादीमध्ये दिलेल्या संशोधकांच्या कामाची उमेदवारांना तोंड ओळख असणे अपेक्षित आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं कशाविषयी, तर इमोशनल इंटेलिजन्सविषयी. ओके. थोडीशी माहिती दिली गेली, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते लिहू शकतात. ओके. MPSCसाठी हा जो 2-3 नावं होती इथे ते महत्त्वाची आहे. बाकी तर हे UPSCचा पार्ट आहे. ठीक आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्रामची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.